हॅलो फ्रेंड्स, आमचा डे 1चा स्टे होता लेक अँड हिल हॉटेलला मुन्नार येथे. सो तुम्ही बघू शकता फुल ग्रीनरी आहे आजूबाजूला. हा आहे त्यांचा रिसेप्शन एरिया. रिसेप्शन एरियामध्ये छान 2 मोठे सोफेज आहेत, प्लस वॉलवर पेंटिंग्स आहेत जे केरलाबद्दल आपल्याला सगळं व्ह्यू देतात. लाईक केरलाचं टी गार्डनिंग. सो इथे बघू शकता तुम्ही चहाचे मळा आहे किंवा एलिफंट्स आहेत किंवा डॅम्स आहेत वेगवेगळे. त्यानंतर हा आहे स्विमिंग पूल एरिया. सो मोठाच्या मोठा स्वच्छ स्विमिंग पूल होता इथे. त्यानंतर ही आहे रूम. ही आमची रूमचं नाव होतं सिनॅमन रूम. सो हा डबल बेड आहे आणि समोर एक्स्ट्रा बेड आहे बिकॉज मुलगी आता 12 वर्षाच्या वर आहे, त्यामुळे 3 ॲडल्ट्स काउंट होतं ते. सो छानपैकी नीट अँड क्लीन स्पेशियस रूम आहे. समोर एक कपाट दिलेलं आहे, लेफ्ट साईडला मिरर आहे आणि राईट साईडला तुम्ही बघितलं तर वॉशरूम आहे. सो वॉशरूमसुद्धा फार नीट अँड क्लीन हायजिनिक होतं. ही प्रॉपर्टी जी आहे 3 स्टार हॉटेल आहे. नॉर्मली आम्ही 3 स्टार किंवा 4 स्टार हॉटेल बुक करतो, कारण दिवसभर तर आपण बाहेर साईटसिंगला असतो, रात्री फक्त झोपण्यासाठी आपण हॉटेलमध्ये येतो. सो 3 स्टार आणि 4 स्टार प्रॉपर्टीजसुद्धा खूप नीट अँड क्लीन असतात. तर समोर जो डोर दिसतो आहे तिथे बाल्कनी आहे. सो बाल्कनीसुद्धा छान स्पेशियस होती. लेफ्ट साईडला तुम्हाला एक टीपॉय आणि 2 खुर्च्या दिलेल्या आहेत आणि बाहेर तुम्ही बघू शकता फुल झाडी आहेत आणि पाऊस पडतो आहे रात्रीच्या वेळी. धो पाऊस पडत होता. मॉर्निंगमध्ये जर तुम्ही व्ह्यू बघितला तर तुम्हाला ॲक्च्युली दिसेल की हे छान खूप सुंदर आहे. समोर सूर्य उगवत आहे आणि खूप झाडी आहेत, ग्रीनरी आहे आणि सकाळ सकाळी छान आपल्याकडे गरमागरम चहा आलेला आहे. हे आहे कॉटेजेस, कार्डमन कॉटेजेस. सो तुम्ही कॉटेजसुद्धा सेपरेट बुक करू शकता. हा आहे डायनिंग एरियाचा एंट्रन्स आणि हा आहे डायनिंग एरिया जो मी सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी शूट केलेला. सो जेवणसुद्धा खूप सुंदर आहे, फूडसुद्धा खूप टेस्टी होतं. सो नक्की ट्राय करा हे हॉटेल.